नमस्कार, मी रोझाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण रक्षाबंधनानिमित्त नारळाचे लाडू बनवूया। अगदी झटपट आणि फक्त 2 इन्ग्रेडियंट्स वापरून हे लाडू आपण आज बनवणार आहोत। हे लाडू बनवायला खूपच सोपे आहेत। त्यासाठी मी 250 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। मी मिल्कमेडची 400 ग्रॅमची कॅन घेतलेली आहे। ही मिल्कमेडची कॅन तुम्हाला बाजारात सहज मिळेल। हे लाडू करायला खूपच सोपे आणि चवीला खूपच छान असतात। सर्वात आधी आपण एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून तूप घालूया। तूप छान मेल्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे। अशा प्रकारे तुपावर डेसिकेटेड कोकोनट परतल्यामुळे लाडूला खूप छान तुपाची चव येईल। मंद आचेवरती आपल्याला डेसिकेटेड कोकोनट छान परतून घ्यायचं आहे। परतल्यामुळे नारळाच्या किसाचा कच्चेपणा थोडा दूर होईल। यामध्ये आपण अगदी थोडीशी वेलची पावडर घालूया। वेलची पावडर आपल्याला खूप कमी घालायची आहे, नाहीतर ती खूप जास्त ओव्हरपॉवर होईल। अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला नारळाचा किस परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण 400 ग्रॅम कंडेन्स मिल्क घालणार आहोत। आता आपण अर्ध कंडेन्स मिल्क घालूया। थोडंसं मिक्स करून घेऊया। यामध्ये मावेल तेवढं कंडेन्स मिल्क आपल्याला घालायचं आहे। यात अजून थोडंसं कंडेन्स मिल्क लागणार आहे, त्यामुळे मी परत यामध्ये थोडंसं घालणार आहे। व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालेला आहे। आता आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊया। तुम्हाला रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। हे हाताने थोडंसं आपण एकजीव करून घेऊया। या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे आहे। याचा लाडू बनतोय की नाही हे आपण बघून घेऊया। छान आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे। लाडू वळण्यासाठी सर्वात आधी आपण हाताला तूप लावून घेऊया। मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन दाबून छान लाडू वळून घेऊया। हे आपण डेसिकेटेड कोकोनट मध्ये छान घोळून घेऊया। डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळल्यामुळे लाडू आपले अजून छान दिसतील। अशाच प्रकारे आपण दुसरा लाडू सुद्धा वळून घेऊया। तुम्ही रोझाज किचनला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्ही रोझाज किचनला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा।
सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा. छान आपले नारळाचे लाडू तयार झाले आहेत. तर या रक्षाबंधनाला नक्की घरी बनवा. चला तर मग पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घेत रहा. थँक्यू.